मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, ब्लाऊज पीसमधून आपल्याला असे काट उरतात छोटे छोटे, ते तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी बघा, मी असे 2 काट घेतलेले आहेत, ते जॉईंट करून घेणार आहेत. आणि कुठल्याही साईजचे बघा 2 आपल्याला शॉपिंग बॅगचे राऊंड कट करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी गोणीचा सुद्धा वापर करू शकता. इथं बघा, ही वेगळ्या प्रकारची थोडी शॉपिंग बॅग येते ना, आपण किराणा वगैरे आणतो, त्याचे मी बघा 2 राऊंड कट करून घेतलेले आहे. आणि कापडाचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत 3 गोल. त्याच मापाचे बघा, या ठिकाणी मी 3 कापडं घेतलेले आहेत, ते एकावरती एक ठेवून आपल्याला राऊंड कट करून घ्यायचे आहे. तर तिथे मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. व्यवस्थित आखून घ्या. तर या ठिकाणी बघा, आपले राऊंड कट झालेले आहेत. तुम्हाला आता पूर्ण स्टिचिंग दाखवते मी याची. या ठिकाणी सुरुवातीला आपण बघा, जे काठ आहेत ना 2 पार्टमध्ये, ते व्यवस्थित एकावरती एक ठेवून जॉईंट करून घेऊ. तुमच्याकडे एकदम छोटे असेल तर ते सुद्धा तुम्ही एकावरती एक जॉईंट करून घेऊ शकता. एकावर एक आता बघा, आपल्याला एक शॉपिंग बॅगचा असा एक पार्ट ठेवायचा आहे. खाली काठाची बाजू ठेवली आहेत बघा अशी. आणि एक साडीचा कापड आपण कट केला आहे राऊंड, तो सुद्धा ठेवायचा. तिन्ही पार्ट एकावरती एक ठेवून कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे. साईडचे जे एक्स्ट्राचे आहे ते कट करून टाकू. आता दुसरा सुद्धा पार्ट बघा, आपण याच पद्धतीने ठेवायचा आहे. 2 साडीचे आहे आणि एक शॉपिंग बॅगचा आहे. या पद्धतीने ठेवायचा आहे. इथे एक भाग आपला म्हणजे हे होता, राऊंडमध्ये नव्हता, ओपन होते 2 पार्ट, ते आपण एकावरती एक ठेवून इथे जॉईंट करून घेतलेले आहेत. याला सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं. बघा, या ठिकाणी आपले दोन्ही पण राऊंड कट झालेले आहेत. थोडे याच्यावरती इथं जॉईंट आहे तिथं आपण एक दाब टीप देऊन घेऊ. आता बघा, जो आपण एक काट लावलेला आहे तो पार्ट घ्यायचा आहे. ज्याचं आपण माप घेतलेलं आहे ते झाकण बघा असं ठेवायचं. या पद्धतीने एक शेप आखून घ्यायचा आहे आणि कट करून टाकायचा. तर इथं एक शिलाई मारून घेऊ. आणि इथं आपण आता एक 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे. आपल्याला कुठल्या आपण कापडाची घेऊ शकता. पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. नाकच्या साईडला फोल्ड करून अशी एक जाड अशी पायपिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपण पायपिंग केली दिसली पाहिजे असं, त्याच्यामुळे जाड करायची. तर आता या ठिकाणी आपली पायपिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरा पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघा, इथे शिलाई मारून झाली आहे. आता याला पूर्ण राऊंडला सुद्धा आपल्याला 2 इंचाची पट्टी घेऊन पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्ही कुठल्या पण बाजूने लावू शकता पायपिंग. तर पायपिंग लावून घेते आहे.
एक्स्ट्राची पायपिंग कापड आहे ते कट करून घेऊ आपण. जॉईंट व्यवस्थित पकडून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. बघ या पद्धतीने. तर पूर्ण पायपिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बघा आपली पायपिंग झालेली आहेत. आता आपल्याला एक 5 इंच लांब आणि 2 इंच रुंदीची एक पट्टी घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता पट्टीसुद्धा, पण मी अंदाजे माप सांगते तुम्हाला. तुम्ही तर बघू शकता. डबल फोल्ड करायची पट्टी, एक स्ट्रीप तयार करून घ्यायची. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम साईजची. आता या पद्धतीने आपण ठेवायची आहेत. बघा अशी ठेवायची आणि मध्यभागी सेंटरला स्टिच करून घ्यायची. व्यवस्थित मागं पुढं शिलाई करून व्यवस्थित पॅक करायची. या ठिकाणी बघा आपल्याला चार्जिंगला मोबाईल ठेवण्यासाठी बघा असं याच्यात तुम्ही चार्जिंगला लावू शकता. असं खिळ्याला अटकून भिंतीला वगैरे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कशी वाटली आयडिया हे पण कमेंटमध्ये सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अतिशय सोपी आणि सगळ्यांना जमेल असा व्हिडिओ आहे. धन्यवाद.